ऐका ना, तुमच्यासोबत अमावास्येचा शॉर्ट शेअर करायचा राहिला होता, तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इव्हिनिंगचं रूटीन आहे अमावास्येच्या दिवसाचं, ते तुमच्यासोबत शेअर करत आहे मी इथे. आणि तुम्हाला असेच माझे छान छान ब्लॉग बघायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी एक मराठी गृहिणी आहे आणि माझी लाईफ कशी आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि मध्ये मध्ये छान छान रेसिपीसुद्धा शेअर करत असते तुमच्यासोबत. तर नक्कीच चॅनलला प्लीज माझ्या सपोर्ट करा. तर चला, इव्हिनिंग झालेली होती आणि नंतर इव्हिनिंगचं रूटीन आहे माझं डेलीचं की बाहेर दिवा वगैरे लावायचा. लक्ष्मी याचा टाईम असतो आपला आणि तुळशी मातेजवळ दिवा वगैरे लावून घेत आहे मी इथे. आणि आज अमावस्या होते, बाहेर छानपैकी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं होतं. त्याच्यानंतर माठाजवळसुद्धा दिवा लावून घ्यायचा असतं असं म्हणतात की देवांचंही वास्तू तिथे. तर लावून घ्यायचा आहे माठाजवळ दिवा, मी असं आईकडून ऐकत आलेली आहे. तर त्याच्यानंतर एक नारळ घेतलेला आहे, त्याची शणी देवाकडे करायची आणि त्रिशूल काढून घ्यायचा आहे. आणि तो कशाने काढायचा हे सुद्धा मी तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला सगळं कळणार आहे. त्याच्यानंतर घराची नजर वगैरे उतरवून घेतली आहे. तर आपल्या घरी खूप सारे लोक येत असतात, मग ते कोणत्या नजरेने बघता, कोण कसं असतं, कोणाचे विचार कसे असतात, कोणी बाहेरून बघत असतं तर ते कसे आहेत, ते कोणत्या नजरेने बघतायत हे आपल्याला काहीच माहीत नसतं. आपण आपली साधी सिंपल लाईफ आहे ती जगत असतो, पण आपल्या घराला नजर लागू नये, आपल्या घरातले छान आनंदी सुखी राहावे त्याच्यासाठी आपल्याला घराची नजर काढून घ्यायची आहे. आणि बाहेर जाऊन ते कुठेही कचऱ्याच्या याच्यात तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर घरातली दिवा वगैरे लावणं बाकी होतं, ते लावून घेतलेलं आहे आणि आरती वगैरे करून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर 9 कपूर घ्यायचे आहेत, नारळ घ्यायचा आहे एक दुसरा, त्याच्यावर 9 कपूर घ्यायचे आहेत. एक एक कपूर जाळून घ्यायचा आहे. आपल्याला कुलदेवीचा कुलाचार आहे हा, तो सुद्धा करून घ्यायचा. आपले कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होत असते. तर ओम कुलदेवता किंवा मग तुम्ही स्वामी समर्थसुद्धा म्हणू शकता. तर अशा पद्धतीने माझे छान छान ब्लॉग येत असतात. नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज सबस्क्राईब जरूर करा.